आणि महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 15 वर्षांपूर्वी मावळत्या सूर्याची शपथ घेऊन माड्यामध्ये पाणी देणार असं सांगणारा नेता अद्याप पाणी पोहोचू शकला नाही। नाव न घेता मोदींची शरद पवारांवर टीका। राहुल गांधी आणि मोदींची तुलनाच करू शकत नाहीत। मनमोहन सिंग यांच्या वेळी जेवढी कामं झाली तेवढी मोदींनी एका वर्षात केली। 65% लोकांची पंतप्रधान मोदी यांनाच पसंती। अजित पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरुद्ध यामिनी जाधव यांना उमेदवारी। रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीचे उमेदवार। ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये सामना होणार। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनामध्ये होतं, मात्र मुंबईमध्ये 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीमधून मुक्त करायचंय, म्हणूनच रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विजय करा। फडणवीसांचं माळशिरसमधील सभेतून मतदारांना आवाहन। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील जनतेसाठी नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र। देवेंद्र फडणवीसांची टीका। माढ्यामध्ये मोहिते पाटलांना अहंकार। मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये असताना खूप खाल्लं आणि भाजपमध्ये देखील तेच केलं। शहाजी बापू पाटलांचा मोहिते पाटलांवर निशाणा। प्रस्थापितांना गाडण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून द्या। मोहितेंना गाडण्याची वेळ आली आहे। माळशिरसमधील सभेतून गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल।